रोटरॅक्ट आंतरराष्ट्रीय जिल्हा 31-31च्या प्रतिनिधी पदावर ॲडव्होकेट सत्यजित कराळे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. माझ्यासोबत आता ॲडव्होकेट सत्यजित कराळे पाटील आहेत. नक्की ही जी काही संपूर्ण रोटरॅक्ट आंतरराष्ट्रीय जिल्हा 31-31च्या निवडणुकीची काय प्रोसेस होती, ती प्रोसेस होती काय? कराळे पाटील यांचं पुढचं विजन काय आहे? हे त्यांच्यासोबत बोलून आपण जाणून घेणार आहोत. काय नक्की आता विजय झाल्यानंतर काय भावना? विजय झाल्यानंतर पहिली भावना म्हणजे हा विजय माझ्या एकट्याचा नसून, म्हणजे मी रोटरॅक्ट चळवळीत गेली 10-11 वर्ष आहे, 15 पासून. तर या चळवळीमधील जे काही माझे सहकारी मित्र होते, रोटरॅक्ट क्लब्स होते, माझे मार्गदर्शक होते, मेंटॉर्स होते, या सर्वांचा हा आणि रोटरॅक्ट जिल्हा 31-31चा विजय, आणि तो विजय हा वैयक्तिक नसून सर्वांचा आहे असं मी म्हणेन. काय एकंदरीत आता पुढचं विजन काय असणार आहे, किंवा आता निवड तर झालेली आहे, आता कामाची सुरुवात कशी होणार आहे? आता ही जी निवड माझी झाली, तर माझा कार्यकाळ जो आहे तो 2027-28 या वर्षामध्ये सुरू होतो. आणि तर माझं जे विजन आहे किंवा कार्यकाळाची पद्धत आहे, तर ॲक्च्युली ऑलरेडी आम्ही जे काही रोटरी ॲक्टिव्हिटीज करतोय, रोटरॅक्ट ॲक्टिव्हिटीज करतोय, ह्याच जे उपक्रम आहे ते अजून उच्च स्तरावरती आम्हाला कसे नेता येतील आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून रोटरी मार्फत, रोटरॅक्ट मार्फत त्यांना कशी आम्हाला सेवा देता येईल, यावरती आमचं भर राहील. विशेष म्हणजे आमची जी संस्था आहे ही आज संपूर्ण जगामध्ये आहे. जवळपास 150पेक्षा अधिक जास्त देशामध्ये आमची संस्था आहे. जगामध्ये पोलिओ संपवण्यासाठी आमच्या संस्थेने सर्वात मोठी चळवळ उभं केलेली आहे, आणि जगातला पोलिओ संपवण्यात आमची संस्था महत्त्वाचा भाग पार पाडते. तसंच जसं आमच्या रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट 31-31 मार्फत अशा विविध कार्यक्रम, उपक्रम आम्ही राबवतो, ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, स्टुडंट्स डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील, सामाजिक ॲक्टिव्हिटी असतात, आणि या प्रकारची विविध ॲक्टिव्हिटी आम्ही राबवतो. विजन एकच की सर्वांना सोबत घेऊन चालणार, आणि जसं इथपर्यंत प्रवास झाला आहे असाच प्रवास पुढे अजून करायचा आहे. तुमची पार्श्वभूमी काय, म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी असेल, किंवा तुम्ही आत्तापर्यंत काही केसेस वगैरे हँडल केल्या असतील काय? तर माझं व्यावसायिकदृष्ट्या मी वकील आहे. मी LLM झालेलो आहे, मास्टर ऑफ लॉ मी केलेलं आहे, आणि माझं स्पेशलायझेशन आहे सायबर लॉ, नार्कोटिक्स लॉमध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. आणि मी भारतात 25 राज्यांमध्ये सायबर लॉ आणि नार्कोटिक्स या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने माझी प्रॅक्टिस करतो. आणि तसं मी पुणे जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयापुढे माझी वकिली करतो. मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलांना देखील काही प्रकरणांमध्ये तुम्ही कायदेशीर मदत किंवा कायदेशीर सल्ला दिलेला आहे. तर जरांगे पाटलांचे तुमचे संबंध कसे, आणि पाटलांचा या पूर्ण प्रोसेसमध्ये काही मार्गदर्शन वगैरे काही? नाही, आता माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत मी एक मराठा सेवक म्हणून आणि एक समाजाचा वकील म्हणून मी नेहमीच त्यांच्यासोबत आहे आणि राहील. परंतु जर जसं तुम्ही विचारलं की त्यांचं काही या इलेक्शन प्रोसेसमध्ये सहकार्य, तर हे एक संस्था आहे, आणि संस्थेमध्ये कुठलीही राजकीय किंवा कुठलेही इतर हस्तक्षेप नसतो. परंतु डेफिनेटली माझ्यासोबत मनोजदादांचे आशीर्वाद हे कायम आहेत आणि होतेच. तुमचा जो प्रोजेक्ट होता की न्यायसंहिता नक्की काय प्रोजेक्ट होता का? प्रोजेक्ट न्यायसंहिता हा एक असा विशेष उपक्रम होता जो रोटरॅक्ट जिल्हा 31-31 आणि विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या मान्यतेने हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमामध्ये आम्ही जवळपास पुणे जिल्ह्यातील काही 365 गावं आयडेंटिफाय केली होती, आणि त्या विविध गावांमध्ये जाऊन आम्ही कायदेविषयक शिबिर घेत होतो. आता कायदेविषयक शिबिर तर फार होतात, परंतु त्याच्यातनं आउटकम काय? मग आउटकम असं की आमच्याकडे ग्रीव्हन्स फॉर्म म्हणजे तक्रार अर्ज आम्ही बनवलेला. त्या शिबिरांमध्ये जे लोक यायचे ते त्यांचे काय अडचणी असतील, तक्रारी असतील, म्हणजे छोट्या अडचणी असतात, माझा मुलगा मला सांभाळत नाही, किंवा मी आज एकटीच आजी आहे, मला कोणीच नाही आहे, मला 7-12 काढून द्या, किंवा आमच्या गावामध्ये शौचालय नाही आहे, लाईट येत नाही आहे, अशा, किंवा रस्त्याला स्पीड ब्रेकर टाकून द्या, अशा तक्रारी राहतात. मग याच्या तक्रारी आल्यानंतर आमचे जे माननीय प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेब आहेत, महाजन साहेब, यांच्या अंडर, आणि त्यावेळेस विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव होते सोनल पाटील मॅडम, आणि मी प्रोजेक्टचा चेअरपर्सन होतो. तर आमची एक कमिटी राहायची, म्हणजे ही कमिटी हे सर्व मुद्दे इव्हॅल्युएट करून माननीय जिल्हा न्यायाधीश साहेब त्याच्यामध्ये आदेश पारित करायचे, आणि त्याच्यामधनं लोकांना न्याय मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करायचो. तर आता जवळपास 100पेक्षा अधिक गावं आम्ही याच्यामध्ये कव्हर केलेली आहेत, आणि ज्या काही सरकारी योजना आहेत, शासनाच्या योजना आहेत,
या आम्ही तिथपर्यंत पोहोचवतो लोकांपर्यंत. 2015 ते आता 2026 म्हणजे जवळपास 10 ते 11 वर्ष रोटॅक्ट सोबत काम करताय तुम्ही. काय अनुभव आहेत? अतिशय उत्तम अनुभव. म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझं मूळ गाव हे अहिल्यानगर आहे आणि मी अहिल्यानगरमधून 2014 साली पुण्यात स्थायिक झालो. माझं शिक्षण लॉचं असेल किंवा इतर शिक्षण माझं सगळं इथंच पूर्ण झालं आणि 15 साली आमच्या महाविद्यालयामध्ये रोटरी क्लब ऑफ मराठवाडा मित्रमंडळाचं चार्टर करण्यात आलं 3131 डिस्ट्रिक्टच्या अंडर. त्याचं मी सभासद म्हणून सहभागी झालो आणि मग नंतर पुढे त्याचा अध्यक्ष झालो आणि जिल्ह्यातील विविध कार्यकारिणीमध्ये आलो. पण सांगायचं एक म्हणजे की रोटरॅक्टनी मला माझा एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं मी म्हणेन. माझ्या व्यवसायामध्ये देखील रोटरॅक्टची मदत होते. विविध देशांमध्ये आज माझे जवळपास 10-11 वर्षात एक 35 ते 40 देशांमध्ये माझे रोटरीमुळे माझे वैयक्तिक मित्र आहेत, संबंध तयार झाले किंवा बाहेर पर राज्यांमध्ये माझे संबंध आहेत आणि एक कुटुंब आहे माझं रोटरॅक्ट, मी असं म्हणेन. जे बाकीचे नवीन जे विद्यार्थी आहेत, ॲडव्होकेट होतात, सनद घेतात, वकिली करण्यासाठी येतात किंवा काही जुने पण जे रोड ट्रॅकपासून दूर आहेत, त्यांना काय आव्हान कराल सहभागी होण्याचं? असं आवाहन करेल की रोटरॅक्टमध्ये एक असा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतो जिथे तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय असेल, बिझनेस असेल, तो तुम्हाला शोकेस करायला संधी मिळते. रोटरॅक्ट हे फार मोठी संस्था आहे. जसं पुण्यात बघायला गेलं तर आमची युवा शाखा जवळपास 7,000 पेक्षा जास्त आमचे युवा सभासद आहेत आणि रोटरीचे सभासद हे वेगळेच. मग तसं बघायला मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा बिझनेसमॅन असतील, प्रोफेशनल असतील, वकील, डॉक्टर, चित्रपट अभिनेते, असे सगळे लोक आमचे सभासद आहेत आणि या लोकांच्या एक नेटवर्कमध्ये, कम्युनिटीमध्ये तुम्ही ज्यावेळेस येतात त्यावेळेस डेफिनेटली तुम्हाला कुठे ना कुठे तुमची संधी मिळते. जसं माझे अनेकशे क्लायंट रोटरॅक्टमधनं आहेत. माझ्या व्यवसायाला देखील या संस्थेमुळं किंवा ऑर्गनायझेशनमुळे मला फायदा होतो. जर कोणी नागरिकांना, तक्रारदारांना जर रोटरॅक्ट मार्फत तुमच्यासोबत संपर्क साधायचा असेल तर कुठे संपर्क साधला पाहिजे? आमच्या रोटरॅक्टची वेबसाईट आहे रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट 3131. असं तुम्ही गुगलला जरी टाकलं तर आमची वेबसाईट येते. त्या वेबसाईटवरती कॉन्टॅक्ट अस म्हणून आमचे संपर्क नंबर दिलेले असतात, आमचा फॉर्म दिलेला असतो आणि त्याद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. मित्रांनो, माझ्यासोबत ॲडव्होकेट सत्यजित कराळे पाटील होते. जवळपास रोटरॅक्टच्या माध्यमातून 10 ते 11 वर्ष ते समाजसेवेचं काम करत आहेत. यापुढे देखील रोटरॅक्टच्या माध्यमातून असं किंवा त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून त्यांच्या समाजसेवेसाठी मी शुभेच्छा देतो. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी पुण्यावरून मी आदित्य. धन्यवाद.